घेवर म्हटलं की राजस्थान आठवतं, पण हा फक्त राजस्थान पुरताच मर्यादित नाही, तर सण समारंभ आणि विशेषतः श्रावणात बनवला जाणारा हा एक पारंपरिक राजस्थानी मिठाईचा प्रकार आहे. त्याची खासियत म्हणजे त्याची जाळीसारखी टेक्स्चर आणि बाहेरची क्रिस्पी लेअर. तर घेवर बनवताना बॅटर अगदी योग्य कन्सिस्टन्सीचं असणं खूप महत्त्वाचं असतं. बॅटर खूप घट्ट असेल तर जाळीदार टेक्स्चर येत नाही आणि खूप पातळ असेल तर शेप नीट तयार होत नाही. म्हणूनच आज मी मार्केटमध्ये मिळणाऱ्या मोठ्या घेवरऐवजी मिनी घेवर करून बघितला आहे आणि पहिल्याच ट्रायमध्ये कसा झाला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी इथे 3 चमचे तूप घेतलं आहे आणि त्यात 3 ते 4 बर्फाचे तुकडे घातले आहेत. हे तूप सॉफ्ट आणि एकदम क्रीमी होईपर्यंत छान मिक्स करून घेतलं आहे. एकदा का आपल्याला सॉफ्ट आणि क्रीमी टेक्स्चरवालं तूप भेटलं तर आपल्याला ह्याच्यामधले बर्फाचे तुकडे आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे. आता यात 1 कप मैदा, 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यात पाऊण वाटी एकदम थंड दूध घातलं आणि पुन्हा मिक्स केलं आहे. तर आपल्याला थोडं थोडं थंड पाणी घालत एकदम स्मूथ आणि लम्प फ्री बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि हे बॅटर एकदा गाळून घेतलं म्हणजे आपल्या घेवरमध्ये कोणतेही लम्प्स राहणार नाहीत. मग हे बॅटर बॉटलमध्ये भरून घेतलं आहे. आता आप्पे पात्रात तेल किंवा तूप एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि बॅटर अगदी हळूहळू गोलाकार पद्धतीने सोडून घ्यायचं आहे. प्रत्येक लेअरनंतर थोडा गॅप देऊन पुन्हा बॅटर सोडायचं आहे आणि बघता बघता मिनी घेवर एकदम सुंदर जाळीदार दिसायला लागतो. तो छान गोल्डन आणि क्रिस्पी झाल्यावर बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यावर साखरेचा पाक, रबडी, आवडणारे ड्रायफ्रूट्स ॲड करून आपला एकदम सुंदर असा मिनी घेवर तयार झाला आहे. इंस्टाग्रामवर मी इतके घेवरचे व्हिडिओ पाहिले म्हणून मी ठरवलं होतं आपणही ट्राय करून बघूया खरंच जमतोय का आणि ऑनेस्टली रिझल्ट पाहून मला खूप आनंद झाला. तुम्हीही मिनी घेवर ट्राय करणार असाल तर ही रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.